पण एका दीदीला भेटूया. दीदी नाव काय तुझं? माझं नाव राणी मल्हार परीठ. किती वारी म्हणा तुमची? माझी फर्स्टच आहे. पहिलीच वारी. मग आता आजची तरुणाई आम्ही बघतोय की एक वेगळ्या दिशेला जाते, तरुण मुले म्हणा किंवा मुली. पण तुम्ही आज वारीला आलायसा या सर्व माऊलींच्या सोबत, तर तुमच्या असं का मनात आलं की बाबा आपण किल्ले मच्छिंद्रगड ते पंढरपूर पायी वारी करावी? तसं माझं काही ठरलंच नव्हतं मी वारीला यावं. मी अशीच सोयाच्या आडवी आली होती. तर तिथं आल्यानंतर मी एक ताकारीपर्यंत येण्याचा निर्णय घेतला. तिथं आल्यानंतर मला मागच जावं वाटलं नाही. असं वाटलं की मला विठ्ठलच बोलवतोय काय त्याच्यापर्यंत नमस्कार करायचा. अच्छा, मग तुमचा आतापर्यंतचा जो प्रवास झालाय की बाबा 8-10 दिवस झाले तुम्ही चालताय, तर तुम्हाला म्हणजे त्याच्यातून काय अनुभव येतोय, काय शिकायला भेटतंय? असं खूप काही काही शिकायला भेटलं. आल्यानंतर कोणती म्हणजे असं काही कमी पडलं नाही, भरपूर मिळालं. नंतर सगळ्यांकडून खूप चांगल्या गोष्टी, संस्कृत मधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे तुम्हाला बाकीच्या लोकांचा किंवा जे अन्नदाते करतायत किंवा जे जेवण करतायत किंवा तुम्ही एखाद्या घरामध्ये आता संध्याकाळचा मुक्काम होतोय तुमचा, तर त्या घरातले लोक तुमची सेवा कशी करतायत किंवा त्या गावातल्या ग्रामस्थांच्या वतीने तुमची सोय कशी केली जाते? खूप छान पद्धतीने केली जाते. कुठं सुद्धा आम्हाला गार पाण्याची कुठे सुद्धा सोय झाली नाही. प्रत्येक घराने गरम पाण्याची, चहा, नाश्ता, जेवणापर्यंत सगळ्यांची चांगल्या पद्धतीने सेवा केली. मग इथनं पुढे तुमची वारी अशीच चालू राहणार का? हो, 100%. नक्कीच तुमची वारी अशीच कायमस्वरूपी चालू राहून दे.